सगळीकडे फिरावं का सगळीकडे अशी. गुड मॉर्निंग बापू साहेब दगड, वेस्ट ईस्ट फाउंडेटर. आज एका गावामध्ये मी आलेलो आहे आणि 15 दिवसापूर्वी मी या गावात आलो होतो. मला वाटतं 15 जूनला होतो. किती? 15 जूनला मी या गावात आलो होतो. आणि एक असे काही पेशंट आहे म्हणजे टोटल सर्व गावांना त्या पेशंटचा अनुभव आहे. आता मला सांगा ते सुतारी काम करीत आहेत म्हणजे सगळ्या घरोघरी त्यांचं सुतारीचं काम आहे, बरोबर ना? तर आज मला सांगा आज त्यांना काय त्रास होता. मी स्वतः त्यांच्या मुलाखतीतून आज त्यांच्या तोंडातून आज CMD आणि फॅक्सवरनी काय रिझल्ट दिला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा मोठ्याने. बाबू देवरू पंचा, गाव गुंगडे हातगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. तर तुम्हाला काय त्रास होत होता? पोट साफ होत नव्हतं, बरं. गुडघे मनगट दुखत होतं. हे औषध घेतल्याच्या योगाने 15 दिवसांनी फरक झाला. मग किती टक्के फरक झाला तुम्हाला? म्हणजे बरंच फरक झाला. बरं. काय काय फरक झाला? पोट साफ व्हायला लागलं. झोपशा तयार हे नसा आहे ना शक्ती जास्त झाली. गुडघे मान सारं केलं. म्हणजे तुम्हाला आता पोट साफ झाल्यामुळे तुम्हाला काय आजार आहे असा कुठलाही जाणवत नाही? कोणताच आजार गोळी बंद केली. गोळी बंद केली. ओके. केमिकलच्या गोळ्या सगळ्या बंद केल्या. तर आज मला सांगा तुमच्या गावात आहे तुमचं काय नाव? उद्धव चव्हाण. बरं. आता यांचं दुखणं 2, 3, 4 वर्षापासून होतं. आतापर्यंत महाराष्ट्रात किती दवाखाने गेले घेऊन म्हणजे यांचं पोट साफ नाही झालं की लगेच जालन्याला इकडे तिकडे जायचे. म्हणजे आज 2 वर्षातून त्यांनी किती दवाखाने यांना पोचता यायचे नाही एवढा खर्च केला. तर आज त्यांना CMD आणि फॅक्सवॅल दिलं तर तुमच्या गावात हे सगळे आता शेतकरी बसले, बरोबर ना? तर आता हे 15 दिवसात परत दवाखाने गेले का? तर मला सांगा आज तुम्हाला हे CMD आणि फॅक्सवॅल दिले तुमचं पोट साफ झालं. कारण काय माहिती का हे केमिकल खाऊन ना या गोळ्याने तुमचे रोग दाबून ठेवलेत आणि या फॅक्सवॅलनी काय केले त्या रोगाला बाहेर काढले आणि CMDने काय केले जेवढ्या तुमच्या पाठला गंज लागलाय तेवढा त्यांनी गंज काढला. कारण CMD ही 84,000 काम करते. त्यात मिनरल्स आहे. आपल्या बॉडीला 84 मिनरल्स लागतील. ते मिनरल्स कुठून मिळतात? पाण्यातून आणि खाण्यातून, बरोबर ना? तर यांना तोच प्रॉब्लेम होता. त्या CMDने त्यांचं ते काम केलं आणि 100% तुम्हाला भूक पण वाढली असेल. 3 टाइम जेवत. आता 3 टाइम जेवत आहे. पहिलं 2 टाइम जेवतात. 3 टाइम हल्ल्याशी जमतच नाही. ओके. भूक जास्त म्हणजे त्याची भूक पण वाढली आणि त्यांना काम करायचा इंटरेस्ट वाढला. काम करतो मी आता. तर मला सांगा हे औषधं गावकऱ्यांनी घेतले पाहिजे नाही घेतले पाहिजे? घ्यायला पाहिजे. तुमची काय इच्छा आहे बाबा? घ्यायला पाहिजे. सगळ्यांनी घेतले पाहिजे. आणि हे पहा मित्रांनो त्या औषधाचा खर्च शेतकऱ्यांनो फक्त बसच्या जाण्याच्या पैशाचा होतोय. बसच्या जाण्याच्या पैशात होतो, बरोबर ना? हे औषध परवडले ना तुम्हाला? तर प्रत्येक शेतकऱ्यांनी कुणाला कुठलाही त्रास होत नसेल तर 100% फॅक्सवॅल वर्षातून खाल्लंच पाहिजे आणि CMD 3 महिने पेलच पाहिजे. तुम्हाला सांगतो 99% डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही.